ये आगाज है आईसीसी पुणे का गणपती बाप्पा मौर्य. एक सुंदर सुरुवात म्हणावी लागली या ठिकाणी आणि आजच्या या सामन्यासाठी खास पंच म्हणून कामगिरी पाहतात ते साऊथ आफ्रिकेचे बालाजी माने आणि न्यूझीलंडचे विवेक मोरे फ्रॉम न्यूझीलंड and बालाजी माने फ्रॉम आफ्रिका. मानगाव आपण आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. मानगाव स्पोर्ट्स मानगाव आपले दोन फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. आयसीसी पुणे सज्ज आहे आपल्या क्षेत्ररक्षणासहित. सफर थोड़ा कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. सफर थोड़ा कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. इतना तो भरोसा है खुद पर, इस बार बाजी मैं ही मारूंगा. पाहूया या सामन्यामध्ये कोण आपली बाजी मारतोय आणि कोण आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवतोय. संदीप क्षीरसागर आपल्या आमंत्रित बॉलरच्या काही या ठिकाणी रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. संदीप क्षीरसागर तर सामना फास्ट घ्यायचा आहे. बालाजी आणि विवेक सामना 6 षटकांचा राहील. तर फास्ट घ्यायचा सामना कारण अजून पुढचे 3 सामने होणार आहेत आणि आता कदाचित जर आपण लेट करत असाल तर सामन्यातले 1 षटक कमी करण्यात येईल. चला पंच बॅट्समनचं नाव आहे स्ट्राइक वरती आहे तो अजय जोंधळे. नॉन स्ट्राइक वरती नितीन शिंदे. शिंदे सेनेचा गोलंदाजीसाठी आलाय तो मच्छिंद्र पवार फ्रॉम कवटे महाकाळ. पहिला चेंडू अतिशय सुंदर जोरात प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव. एक सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल आयसीसी पुणे करता. पहिला चेंडू अतिशय सुंदर. एक सुंदर असा आउटस्विंग म्हणावं लागेल या ठिकाणी. आपल्या उंचीचा अतिशय योग्य वापर करत अतिशय सुंदर असं भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो मच्छिंद्रा. पुढील चेंडू सुंदर असा मारलेला कट पाहूया स्क्वेअरच्या दिशेने. थोडीशी मिसफील्ड. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. वेलकम बाउंड्री फॉर मानगाव स्पोर्ट्स मानगाव. फोन करतो तुम्हाला. येणार येणार येणार. ओके ओके येणार 100. वेलकम बाउंड्री फॉर मानगाव स्पोर्ट्स मानगाव. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण चेंडू आदळतो फलंदाज आणि धावचित होण्याचा संभव पाहूया यावेळी. 2 फलंदाजांमधले गाफलात पतित की 2 क्षेत्ररक्षकामध्ये गल्लात आणि धावचित करण्याचा एक सुंदर असा चान्स या ठिकाणी मिस करतोय ते आयसीसी पुणे. अतिशय सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन करतोय तो. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू अचूक दिशेसहित योग्य टप्पा आणि चेंडू जातो निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. पुढील चेंडू मच्छिंद्र टू. कुठं अतिशय सुंदर असा फटका. एक धावचित होण्याचा संभव परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर हा धोका होता परंतु फलंदाज सुस्थितीत
आणि धावसंख्येत एक नंबर. अतिशय सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजीचे प्रदर्शन करतोय तो मच्छिंद्र पवार. पुढील चेंडू आणि दिवस मारण्याचा नितीनचा हा प्रयत्न सफल. चेंडू जातो निर्धाव. अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी प्रदर्शन करतो तो मच्छिंद्रा. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 5. एक चौकार आला होता या षटकामध्ये पण तरी सुद्धा पुढच्या 5 चेंडूमध्ये केवळ एकच धाव देतो तो मच्छिंद्र. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतो सागर. अतिशय सुंदर असा चेंडू या ठिकाणी पुन्हा जोरात फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. यष्टीरक्षकाच्या हातात. कोणत्याही धावसंख्येची बोर नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो या ठिकाणी आयसीसी पुणे. पहिल्यांदा मच्छिंद्र पवार आणि आता सागर आपल्या भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन घडवतात या ठिकाणी. पहिल्या षटकात केवळ 5 आणि अजून काहीच नाही. दुसरा चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा 4. वेलकम बाउंड्री टू मानगाव स्पोर्ट्स मानगाव. सुंदर असा फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. पाहूया सुंदर असा उत्तुंग षटकार खेचतो तो यावेळी अजय जोंधळे. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रहार. परंतु चेंडू बॅटच्या हलकीचे कडे घेऊन जातो लेगच्या दिशेने आणि या ठिकाणी जीवदान मिळतात जोंधळेला. पूर्ण भारत असलेला फलंदाज त्याचा या ठिकाणी झेल सुटतोय. मानगाव स्पोर्ट्स साठी व्हेरी गुड न्यूज. पण या ठिकाणी पुणे संघाला मात्र एक चांगली संधी या ठिकाणी गमावलेली आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी परंतु षटकांकडून मिळालेला जीवदानाचा लाभ किती उठवतोय पाहूया जोंधळे. पुढील चेंडू सागर टू नितीन. सुंदर असा फटकावलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बाउंड्री 6 काय आहे. 4 रन. अंपायर बालाजी का 4 रन का इशारा. पुन्हा एकदा जोरात फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय हलकीशी
बॅटच्या जवळून आणि चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक हातात. 2 षटकांची समाप्ती. पंच बालाजींचा षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या होते 2 षटकानंतर 20 बिनबाद 20. 20 20. दोन बाउंड्री एक सिक्स आणि एक सिंगल. 14 15 15 4 19 पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती चौकार आहे. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आहे. परत सिंगल आहे. परत चौकार आहे. ओके 20 धावा झालेले. ओ पकड़ के 20 हुए. 2 षटकानंतर धावसंख्या होते बिनबाद 20. स्ट्राईकला अजय आहे ना. स्ट्राईक वरती आहे अजय आणि गोलंदाजीसाठी होतो तो एम के काय निक निकलेश. अतिशय सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा जोरात पटकवण्याचा प्रयत्न जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. अतिशय सुंदर गोलंदाजी बनवला लागेल या ठिकाणी पुणे संघाचे मागासपासून अनेक चेंडू हे बॉलर आणि विकेट किपर या दोघांमध्येच खेळले जातात. अजून तरी चांगला अंकुश ठेवलाय धावसंख्येवरती. पुढील चेंडू सामना करतोय अच्छा जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो पॉईंटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 न भर. धावसंख्या होतीये 1-20. अतिशय सुंदर गोलंदाजी बनवला गेल्या या ठिकाणी ICC पुणे 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 पुणे. पुढील चेंडू निखलेश टू नितीन. आतापर्यंत नितीनच्या बॅटमधून केवळ एकच चौकार बाहेर पडलेला आहे. तब्बल तिसऱ्या षटकाचा सामना करतोय तो नितीन. चला सामना पटपट घ्यायचा. अजून 3 मॅचेस आहेत. जोरात पटकवलेला प्रयत्न चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो नितीन तांबोत. सुंदर गोलंदाजी निखलेशची या ठिकाणी चांगला प्लॅन करून या ठिकाणी अडकवतोय तो नितीन शिंदे याला. वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती बाद होतो तो नितीन. आणि यानंतर येतोय मानगा स्पोर्ट कडून हॅरिटन विनायक पाटील और नाना 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 नाना. निखलेश अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी प्रदर्शन करतो. निखलेश टू नाना. चेंडू ऑफसाइड आउट व्हाईट बॉल. धावसंख्येत 1 नंबर. पंच बालाजींचा व्हाईट बॉलचा इशारा. बॉक्स मॅच भरवलेला आम्ही मुंबईत. कमेंटेटर कोणच नव्हतं. येऊन जाऊन बोलायचा. नंतर गावाला आल्यावरती मग झाला कमेंट. सुंदर असा चेंडू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतो या ठिकाणी निखलेश. त्याच्यानंतर मग असंच जाऊन माईक घ्यायचा. कुठल्या पण मॅचला गेला खेळायला वगैरे बसायचा थोडा कमेंट्री करायचा करून
नंतर जयेश सोबत मग कोल्हापुरात आणला. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी करतोय निकलेश. अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव जातोय आणि चांगलाच अंकुश करतोय या ठिकाणी ठेवतात ते ICC पुणे. मानगा स्पोर्ट्सला पूर्णपणे जखडून ठेवलं आतापर्यंत यशस्वी. थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह बार. सुंदर अशी गोलंदाजी. यावेळी मात्र फलंदाजाच्या बॅटची हलकासा टच घेऊन चेंडू जातोय. मिडल मध्ये एक धाव आणि अंपायर बालाजी यांचा षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या होते 3 षटकानंतर 23. अतिशय शांत सुरुवात म्हणावी लागेल. अतिशय चांगली सुरुवात 3 षटकानंतर 23. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल ICC पुणे करता आणि चौथा षटक घेऊन येतोय मच्छिंद्र पवार. आणि अतिशय आउटसाइडचा बॉल आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मच्छिंद्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत 1 ने भर. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो या ठिकाणी मच्छिंद्र. एक धाव यशस्वी होतो तो मानगाव स्पोर्ट्स मानगाव. अतिशय संत सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी. जवळपास सामना संपत आला. शेवटची 2-3 षटकं बाकी आहेत तरी अजून धावसंख्येला अशी आक्रमक सुरुवात काय दिसत नाहीये. वडील चेंडू मच्छिंद्र टोक जय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असे या ठिकाणी गोलंदाजी आणि यावेळी मात्र एक वेगळीच अपील करतोय गोलंदाज. आणि या ठिकाणी पंच 2 आता धरलं. थर्ड अंपायरची मदत पाहिजे. प्रशांत थर्ड अंपायर. 1 मिनिट. या ठिकाणी थर्ड अंपायर अतिशय शांतपणे बारकाईने रिप्ले पाहत असताना बालाजी. थर्ड अंपायर डिसिजन. बॅट्समन आउट. ICC पुणेचा भेदक मारा म्हणावा लागेल या ठिकाणी. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रदर्शन आतापर्यंत करतोय तो ICC पुणे. धावसंख्या झाली 2 बाद 25. आणि पुढील फलंदाज होतो तो मानगा स्पोर्टचा संदीप. नवीन फलंदाज होतो संदीप पवार आपल्या संघासाठी
कोणती आक्रमक सुरुवात करतोय आणि आपल्यासाठी अतिशय सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. चेंडू एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चांगला धावा आला आपल्या संघासाठी. केवळ एका धावेची भर. आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी. आपले कॉमेंटेटर मिस्टर आरुष या ठिकाणी येत आहेत. पुढील चेंडू मच्छिंद्र डुओ नाना आणि या ठिकाणी जोरात फटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या हलकीशी कडे जाऊन स्लिप मध्ये झेल बांध होतो तो नाना. या ठिकाणी नाना का धमाका मात्र आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. नवीन फलंदाज येतोय. काय नाव का साहिल. पाहूया आपल्या संघासाठी साहिल आपल्या संघाचे हे जहाज साहिल तक पोहोचतोय का. पुढील चेंडू ऋषिकेश टू साहिल. धावसंख्या होते 26. अतिशय सुंदर पहिल्याच चेंडूवरती जोरात प्रहार, परंतु चेंडू जातो सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि साहिल पहिल्याच चेंडूवरती झेलबाद. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो या ठिकाणी मच्छिंद्र. आतापर्यंत या षटकामध्ये 3 विकेट पटकावत होतो मच्छिंद्र. सलग 2 चेंडूवरती आता त्याने 2 विकेट घेतलेले. एक नानाच्या रूपात आणि दुसरा साहिल. साहिलची जागा घेण्यासाठी येतो तो न्यू बॅट्समन प्रकाश पडवाळ. सुंदर असा फटका वाटतो. चेंडू जातो सीमारेषा दिशेने. क्षेत्ररक्षक 2 मैदानात आणि हलकेसे मिसफील्ड. चेंडू सीमारेषा बाहेर. पहिल्याच चेंडूवरती जोरदार धमाका. 4 रन. प्रकाश पाडलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या होते 30. अजून 2 षटकांचा खेळ बाकी. चला पटपट घ्यायचं मच्छिंद्र. अजून 3 सामने होणार आहेत आणि मच्छिंद्रची जागा घेण्यासाठी होतो निखलेश. अतिशय सुंदर असं या पूर्वीचं षटक होतं. तब्बल षटकामध्ये 3 विकेट पटकावत होतो मच्छिंद्र. नितीन शिंदे आपली कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित आवश्यकता आहे. कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधा. नितीन शिंदे. पुढचा षटक घेतो निखलेश टू संदीप. हलकेसे काढ जातो चेंडू. पॉइंट आणि स्लिपच्या मध्ये 1 धाव पूर्ण. धावसंख्या देखील वाढ. पुढील चेंडू निखलेश टू प्रकाश. आणि चेंडू जातो व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एका धावेत भर. पंच बालाजी यांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिशय सुरेख चेंडू जातोय ऑफ स्टंप वाईड. व्हाईट बॉलचा इशारा पंच बालाजींचा. धावसंख्येत 1 न भर.
पुढे पळून खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो निर्धावी यष्टीरक्षकाच्या हातात. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी निखलेश कडून अतिशय चांगला दबाव तयार केलेला आहे तो आयसीसी पुणेने मानगाव स्पोर्ट्स मानगावरती पूर्णपणे जखडून ठेवलेला आतापर्यंत. अतिशय माफक धावसंख्येवरती त्यांना रोखून धरत या सामन्यामध्ये आपला खेळ भारतात ते आयसीसी पुणे. दरम्यान आमचे सहकारी मित्र अश्वमेधचे स्टार गोलंदाज पुन्हा एकदा जोरात फटकारण्याचा प्रयत्न. चेंडू हलकेशी कडे घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू एक धाव पूर्ण होतो. या दरम्यान धावसंख्येतनं एक डबाड स्ट्राईक वरती येतोय तो संदीप. आमचा सहकारी अष्टपैलू खेळाडू वठार क्रिकेट की जान अनिल सावंत यांचं आगमन लवकरच आपल्याला या मैदानात स्पीड ऍक्शन मध्ये दिसतील. पुढील चेंडू निकलेश टू संदीप. सुंदर असा फटका चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने परंतु अडवण्यात यशस्वी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पण पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द टीम म्हणायला गेल्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा होत आहेत पण चौकार षटकार मात्र फार कमी येत आहेत या सामन्यामध्ये. नेकलेस टू संदीप. 5वं षटक चालू आहे. सुंदर असा फटका चेंडू पॅव्हलियन मध्ये डायरेक्ट ट्रॉफी जवळ. व्हॉट अ ग्रेट शॉट फ्रॉम संदीप. 6 वेलकम 6. या इनिंग मधला हा दुसरा षटकार. नुसतंच या ठिकाणी आरुषचं आगमन झालं आणि आरुषच्या आगमनाबरोबर षटकाराचंही आगमन होत आहे. सुंदर असा चेंडू या ठिकाणी आणि या ठिकाणी पंच बालाजी परंतु बादचा इशारा देतात. धावसंख्या होते 42. किती आउट झाले? दोन्ही कसं करणार? हा तू ते कर चालेल. तुला जे जमते ते कर. आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं गोलंदाजाचं नाव आहे अनस पानसारी. पानसारी प्रकाश पडवळ. प्रकाश पडवळ. आणि फुल टॉस चेंडू जातो सीमारेषे दिशेने. एक टप्पा बाहेर 4 रन. आणि प्रकाश पडवळच्या बॅट मधून अतिशय सुंदर असा चौकार या ठिकाणी. नॉन स्ट्रायकर नवीन बॅट्समन आहे श्रीधर. पहिल्याच चेंडूवरती अतिशय सुंदर चौकार खेचतोय तो प्रकाश. धावसंख्येला चांगला आकार देतोय हा प्रकाश आल्यापासून. आतापर्यंत 2 चौकार खेचतोय तो प्रकाश. पुन्हा एकदा जोरात प्रहार. चेंडू जातो 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये परंतु यावेळी मात्र पुन्हा मिसफील्ड. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. दोस्ती असते मी बोलून चालणार नाही. पुकारणारा माणूस कुठे गेला बघा. शब्द नाही दिसला ऐकला. पुकारणारा माणूस कुठे गेला. पुढील चेंडू अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल. यावेळी मात्र फलंदाज चुकलेला आहे. पाहू यावेळी चांगलीच गल्लत आणि धावचित होण्याचा संभव. आणि हा संभव सुद्धा
अस्तित्वात आलेला आहे. फलंदाज धावचीत होतोय. प्रकाश अतिशय सुंदर असं आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून संघाची धावसंख्या रचण्यात चांगली खेळी करतोय तो प्रकाश, परंतु यावेळी धावचीत होतोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सचिन. सचिन लाड. बॉल नंतर पटकन होतं. ठीक आहे. बोला की सर. पुढील चेंडू सामना करतो श्रीधर. बोला की सर. त्रिफळाचीत. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी बाय मिस्टर पंसारी. खूप दिवसानंतर आज एक सुंदर चेंडू जो या ठिकाणी पाहायला मिळाला पंसारीच्या हातून. फलंदाजीचं कमळ. फलंदाजीसाठी येतो तो संतोष पडवळ. यापूर्वी प्रकाश पडवळने अतिशय सुंदर या ठिकाणी चौकार खेचत आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या रचून दिली होती तो प्रकाश, आणि आता येतो तो संदीप पडवळ. संतोष पडवळ, सॉरी संतोष. आणि सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन पहिल्या 2 चेंडूंमध्ये खराब, परंतु आता मात्र अतिशय उत्कृष्ट लय पद्धतीमध्ये गोलंदाजी करतो तो हा गोलंदाज पंसारी. या ठिकाणी वाटर क्रिकेटचे अजून एक शान विजय कुंभार यांचं आगमन. अश्वमॅचच्या वतीनं हार्दिक स्वागत. सुंदर असा फटका चेंडू जातो पुन्हा सेमरसच्या दिशेने. पाहूया यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पंच बालाजींचा षटक समाप्तीचा इशारा. याचबरोबर एक इनिंग पूर्ण आणि धावसंख्या होती 52. 53 धावांचं लक्ष आहे ते ICC पुणे करता. 36 चेंडू 53 धावांचं लक्ष आहे. आणि यानंतर आपल्या भेटीस येतो तो देवरुख बॉम्बेमॅन आयुष. आर्या रत्नागिरीचा बुलंदाबाज. येणाऱ्या लोकसभेचा एक प्रमुख दावेदार आर्या. फील द क्रिकेट. चला पंच आलेले त्या ठिकाणी त्यांची काहीतरी कोल्ड्रिंकची व्यवस्था करा. छानशी थंडगार गरम गरम उन्हात आलेले आहेत.
पहिल्या 6 षटकामध्ये 52 बनवल्या गेल्या. 53चं आव्हान ठेवलंय ICC पुणे संघाला. 36 मध्ये 53 बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला मॅन फ्रॉम कवटे महाकाळ अर्थातच मच्छिंद्र पवार आणि त्याच्या साथीने आणखीन एक ICC पुणे संघाचा विस्फोटक बॅटर अभिजित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन फ्रॉम कोडोलीचा एक जबरदस्त गोलंदाज अर्थातच सचिन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली आहे. 36 मध्ये 53 बनवायचे येणारे 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी दोन्ही विस्फोटक बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. हो यावेळेस पहिल्या बॉल वरती क्या बात आहे. आडवा बॅटने ऑन साइडला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी अभिजितच्या बॅट पळून आला षटकार. षटकार आलाय पहिल्या बॉल वरती अभिजितच्या बॅट मधून षटकार आलाय आणि धावसंख्येला सुरुवात झाली. अकाउंट ओपन षटकाराने झालंय. 35 मध्ये 47 ची आवश्यकता आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती त्याच्या विरोधात पहिल्या बॉल वरती षटकार. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने इन टू द आर्क आणि इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅकचा लगातारचा हा दुसरा षटकार. बारा या आकड्यावरती धावफलक 12 ऑन द बोर्ड. बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत. लोअर फुल टॉस यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लगातारचा
षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. नो लुक फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. अठरा या आकड्यावरती धावफलक 18 ऑन दी बोर्ड. बॅक टू बॅकचे 3 षटकार आलेत. यस यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ 19 या आकड्यावरती धावफलक आणि या पहिल्या षटकामध्ये अर्धा सामना खिशात घातलाय. 33 मध्ये 34 आवश्यकता आहे. हो आणखीन एक, क्या बात आहे, जितका उंच तितकाच लांब. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. धावांचा पाऊस पाडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग चालू आहे. अभिजित 4 चेंडू आणि या 4 चेंडूंवरती 4 षटकार लगावले आपल्या मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. सुरेख बॅटिंग, मॅग्निफिजन्स फीस ऑफ बॅटिंग. हो आणखीन एक, क्या बात आहे, 5वा षटकार आलाय. सुरेख फटका, आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चला यानंतर पाडळी शिराळा संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शावजी कोल्हापूर. दोन्ही टीम खेळते नाणेफेकीसाठी. 31 या आकड्यावरती धावफलक. 5 चेंडू आणि 5 षटकार लगावले गेलेत. काय बॅटिंग केली आहे, कमालीची बॅटिंग केली जाते अभिजितच्या माध्यमातून. 6वा षटकार येणार का, 6वा षटकार येणार की दर्शन बांदेकर प्रमाणे सन्मान दिला जाणार, हे आता मात्र पाहणं गरजेचं आहे. 6 बॉलवरती 6 षटकार लगावण्याचा कारनामा पुन्हा एकदा केला जाईल की आता सन्मान दिला जाईल, हे पाहणं गरजेचं आहे. रन चेस आपण पाहतोय. 31 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. 31 चेंडू 22 धावांची गरज आहे. कुठेतरी ज्या गोलंदाजाने या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजाच्या विरोधातच आता मात्र 5 षटकार ठोकलेत. शेवटच्या बॉलवरती काय होणार, शेवटच्या बॉलवरती काय होणार असा प्रश्न पडलाय. षटकार की सन्मान दिला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. रेकॉर्ड बनवला जाईल की पुन्हा एकदा सन्मान दिला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. क्या बात आहे, 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा कारनामा. क्या बात है, सुरेख मैग्निफिसेंट पीस ऑफ बैटिंग. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. यू तब करना बात मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 6 चेंडू आणि या 6 चेंडूवरती 6 षटकार लगावण्याचा कारनामा कोणी केलाय, अर्थातच अभिजितच्या नावावरती हा कारनामा राहिलाय. पुणेकर एकदा टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केलं, सुरेख बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 37 धावा बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 37 धावा धावफलकावरती, म्हणजेच काय समीकरण बदललंय. 30 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. कुठेतरी राहत की साथ सावजी कोल्हापूर संघाने देखील घेतली असेल, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती बाद झाला होता आणि आता या मॅच मध्ये 6 बॉलवरती 6 षटकार लगावले जातात. क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी वर घेऊन जाईल कधी खालती देखील आणेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये बाबासोना आपण पाहतोय. आता मात्र सामन्याचं समीकरण 30 बॉल आणि 16 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावी धावफलकावरती लगावली जाते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल देखील वधारत.
38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 38 ऑन दी बोर्ड. 30 मध्ये 15ची गरज आहे. अर्धापेक्षा जास्त सामना खिशात घातला जातोय. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. काय बॅटिंग केली गेले. 6 चेंडू आणि 6 षटकार लगावण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये झाला. अर्थातच काय चषकामध्ये हा 6 चेंडू आणि 6 षटकार लगावण्याचा कारनामा केला गेला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका केला जातोय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. आता झालेल्या माहितीनुसार या मैदानावरती पहिल्यांदा कुठल्या तरी फलंदाजाने 6 बॉलवरती 6 षटकार लगावले आहेत. खऱ्या अर्थाने कौतुक अभिजितचं करावं लागणार आहे. 39 या आकड्यावरती आता धावफलक जाऊन पोहोचतोय. 29 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. 7वा षटकार येणार का, आता हे पाहणं गरजेचं आहे. सफल झाले. 7वा मारलाय. क्या बात आहे. 7वा षटकार ठोकला जातोय अभिजितच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. क्या बात आहे. क्या बॅटिंग केली जाते. सुरेख बॅटिंग. 7 चेंडू आणि 42 धावांची खेळी केली जाते. कमालीची बॅटिंग. चला शाहूजी कोल्हापूर, आपण याच्या नाणेफेकीसाठी पाडळी शिरा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. शाहूजी कोल्हापूर. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 28 मध्ये 8ची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा पुणेकरांना प्रश्न पडलाय. 8वा येणार का, 8वा षटकार येणार का, हे पाहणं गरजेचं आहे. ओ, इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. इथे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आली आहे. अखेर 8व्या बॉलवरती एक सिंगल, म्हणजेच काय तर या एका धावेने धावसंख्या वधारती आहे. 46 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावरती. लेग बाईसच्या स्वरूपात ही एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 46 धावा. 27 मध्ये 7ची गरज आहे. येणारे 27 बॉल आणि 27 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस. यावेळेस मच्छिंद्र पवारच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. बॉलरवर काय एवढा फोकस करतोय रे, जरा मध्ये धर ना कॅमेरा. पन्नास धावा धावफलकावरती. 1.4 षटकामध्येच 50 गाठली गेली आणि आता 26 बॉल आणि 3ची आवश्यकता आहे. कुठेतरी आयोजकांना देखील मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली, कारण हा सामना लवकर समाप्त होणार आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडला जाईल का, हा झेल देखील सोडला गेलाय. एक सिंगल धावफलकावरती फक्त आणि फक्त ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 51 या आकड्यावरती. 25 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे 25 चेंडू आणि 2 धावांची गरज. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर रेकॉर्ड ब्रेकिंग हा सामना पाहायला मिळाला. रेकॉर्ड तोडले गेले त्या मॅच मध्ये. यस, पुन्हा एकदा षटकाराने जशी सुरुवात केली होती तसा शेवट देखील केलाय. आता मात्र अभिजितच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आणि आता हा सामना जिंकलाय. 57 धावा नाबाद चेस केलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून 9 चेंडू आणि 48 धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर 6 चेंडू आणि 6 षटकार लगावण्याचा कारनामा केला, आयसीसी पुणे संघाचा अभिजित ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. चला सावजी कोल्हापूर, कॅप्टन यायचं नाणेफेकीसाठी. चला निर्णय सांगायचा. सावजी कोल्हापूर संघ नाणेफेक जिंकला. आपण निर्णय सांगायचा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. त्याआधी अभिजित, आपल्याला विनंती, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मामा भाचे वडापाव सेंटर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आणि हे टी शर्ट विजय कुंभार सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून 6 बॉल 6 षटकार आले
आणि त्याचबरोबर 48 धावांची खेळी 9 चेंडूमध्ये साकारली गेली. तो आता मात्र अभिजित ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विजय कुंभार सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मामाबाचे वडापाव सेंटर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आले आहेत आणि ते टी शर्ट विजय कुंभार सर यांच्या शुभ हस्ते देण्यात येतील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सर मामाबाची वडापाव सेंटर यांच्या वतीने. मॅन ऑफ द मॅच